महाराष्ट्रात प्री SIR म्हणजे SIR पूर्वीची तयारी सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात बांगलादेशींना मतदार बनवण्याचं कट कारस्थान या अनेक ठिकाणी आमच्या लक्षात आलं. 4 दिवसापूर्वी दिल्ली येथे निवडणूक आयुक्त यांच्या अधिकाऱ्यांची आमची भेट झाली. खासदार अनुप धोत्रे, खासदार हेमंत सावरा, आमदार रणधीर सावरकर, आमदार अनुप अग्रवाल आणि मी आम्ही गेलो होतो. आज पण महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकालिंगम यांच्या सोबत 1 तासभर मीटिंग झाली. आम्ही दोन्ही ठिकाणी सगळे पुरावे दिले आहेत. महाराष्ट्रात विशेष करून धुळे, मालेगाव, मुंब्रा, संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, मालवणी मालाड, सिल्लोड, भिवंडी, रावेर, चिखली 30 विधानसभा क्षेत्रात बोगस बांगलादेशी यांचं बनावट कागदपत्र देऊन त्यांचं SIR पूर्वी मॅचिंग करण्याचा घोटाळा षडयंत्र याचे पुरावे आम्ही निवडणूक आयोगांकडे दिले आहेत. 10 विधानसभेतील 20 ते 30 हजार मतदार इथे पण आहेत, तिथे पण आहेत. 2-2, 3-3 ठिकाणी आहेत. त्याचबरोबर एकाच वडिलांना 25-50 एका ठिकाणी 40 मुलं दाखवण्यात आली आहे. आणि या संबंधात भारतीय जनता पार्टीने चिंता व्यक्त केली आहे. आज आम्ही निवडणूक आयोगाला चिखली विधानसभेचे असं 20,000 नावं, त्याचप्रमाणे धुळे विधानसभेचे असे 22,000हून अधिक डुप्लिकेट नावं दिलेली आहे. या सगळ्या नावांचं मतदार यादीतून SIR दरम्यान रद्द करण्यात यावी. जे महाराष्ट्रात 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना मतदार यादीतलं नाव तो पुरावा म्हणून दिला होता, तर यांची नावं रद्द करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली आहे. माझ्या सोबत माझे सहकारी आमदार अनुप अग्रवाल हे धुळे संबंधात अधिक माहिती देत आहेत. थोडंसं सर्वांना नमस्कार. आज किरीटजींच्या नेतृत्वात आम्ही स्टेट इलेक्शन कमिशनर यांची भेट घेतली. त्यात माझ्या मतदारसंघात जवळपास मालेगाव आणि धुळे समान मतदान, डुप्लिकेट एकाच ठिकाणी दोघं मतदान, असे जवळपास 25,000 नावं त्या ठिकाणी फोटो मॅच करून या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. त्याच्यातले काही पुरावे त्यांना सादर केलेले आहेत. भयंकर गोष्टी अशी आहेत का रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत फक्त मुस्लिम भागामध्ये BLO मॅपिंग करत आहेत. मतदान यादी हातात ठेवतात, 5 कार्यकर्ते बसतात आणि मॅपिंग चालू आहे. त्याचे फोटोसुद्धा त्या ठिकाणी आम्ही इलेक्शन कमिशनर यांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे डेथ सर्टिफिकेट काढून जे लोक डेथ झालेले आहेत त्यांचे सुद्धा मॅपिंग त्या ठिकाणी झालेले आहे. तिसरं, जे मॅपिंग होतंय रोजच्या रोज, एखाद्या बूथवर 1400 मतदान असेल आणि 40 वर्षाच्या वरचे लोक 700 असतील आणि 40च्या आतले 600 असतील, त्याला प्रोजनी मॅपिंग आपण म्हणतो. त्या प्रोजनी मॅपिंगला 101% मॅपिंग त्या ठिकाणी झालेली आहे. ती कमी झाली पाहिजे, परंतु 101% मॅपिंग झालेली आहे. माझ्या वडिलांच्या नावाने 10 लोकांचा एकच बाप दाखवून त्या ठिकाणी यांनी मॅपिंग केलेली आहे. आणि हे फक्त आणि फक्त जेवढे मुस्लिम बूथ आहेत त्या भागात चालू आहे. याच्या उलट हिंदू बूथमध्ये अति कमी प्रमाणात त्या ठिकाणी प्रोजनी मॅपिंग या ठिकाणी होत आहे. हे सर्व पुरावे हे
डेथ सर्टिफिकेट हे जोडून त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. जवळपास 1300 आहेत. आता हे डेथ जे झालेले आहेत यांचे नावं या ठिकाणी आहेत आणि यांची सुद्धा मॅपिंग झालेली आहे. या लोकांची सुद्धा मॅपिंग झालेली आहे. त्याचप्रमाणे याची यादी त्यांना जोडून दिलेली आम्ही, जी वेगवेगळ्या बूथमध्ये फोटो मॅच करून त्यांना दिलेली आहे का कसे डुप्लिकेट मतदान आणि त्यांची मॅपिंग कशा प्रकारे होते. त्याचप्रमाणे हे बघा, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत BLO बसून त्या ठिकाणी मॅपिंग करताय. आता ही मॅपिंग कोणत्या पद्धतीत रात्री 3 वाजता त्यांच्याकडे कोण मॅपिंग करायला येतंय? फक्त मतदान याद्या घेऊन त्या ठिकाणी बोगस मॅपिंग करून हे सर्व इलेक्शन कमिशनला आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे. हिंदी में ते करून घ्यायचं का पहिलं मराठी प्रश्न तर एक मिनिट, एक और बता देता. हां बता. हे डुप्लिकेट फोटोज, वेगवेगळे भाग, वेगवेगळे पार्ट नंबर, त्यांचे हे पुरावे सुद्धा आम्ही सॅम्पल पुरावे सर्वे इलेक्शन कमिशन यांना सादर केलेले आहेत. हे सर्व मॅच केलेले फोटो आहेत. तर अशा प्रकारे जे SIR मध्ये एक विशिष्ट भागामध्ये जे असा प्रकार चालू आहे तो कुठंतरी इलेक्शन कमिशनने थांबवला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, किरीटजींच्या माध्यमातून आम्ही सर्वांना हे निवेदनं दिलेले आहेत. तर आम्हाला अपेक्षा आहे पुढच्या काळात हे सर्व थांबणार आहे. निवडणूक आयोगाची तुम्ही भेट घेतली, नेमकं निवडणूक आयुक्तांनी काय सांगितलं? त्यांना ही सगळ्या प्रकार माहिती होता की नाही? भरपूरचा प्रकार माहिती होता, भरपूरचा माहीत नव्हता. तर आत्ता जे स्टेट कमिशनला आम्ही भेटलो त्यांना हे सर्व लक्षात आणून दिलं का याला एकच पर्याय आहे. जसं आता माझ्या घरी कोणी आलं तर आधार कार्ड सुद्धा डुप्लिकेट आहे. ते फक्त आधार कार्डवर बघून घेता नंबर आणि ॲड्रेस, पण त्या आधार कार्डचं व्हेरिफिकेशन हे कोण करेल का हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. हिंदी कर लेते हैं. ओके, हिंदी कर लेते हैं जरा. महाराष्ट्र में SIR की पूर्व तैयारी प्रारंभ हो चुकी है. भारतीय जनता पक्ष का एक डेलीगेशन 4 दिन पहले दिल्ली में चुनाव आयोग के अधिकारियों से मिला था. आज और मेरे साथी विधायक अनूप अग्रवाल, हमने महाराष्ट्र चुनाव आयोग को अनेक प्रूफ एविडेंसेस दिए हैं. महाराष्ट्र में बड़े प्रमाण में बांग्लादेशियों को मतदार बनाने का षड्यंत्र, उसके हमने अनेक प्रूफ चुनाव आयोग को दिए हैं. विशेष तौर पर धुलिया, मालेगांव, मुंब्रा, संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, मालवनी, सिल्लोड, भिवंडी, रावेर, चिखली, यहाँ पर 20,000 से 40,000 बांग्लादेशी मुस्लिम को मतदाता सूची में कैसे उनका नाम आए. कुछ जगह पर चुनाव आयोग के अधिकारी, जिसको BLO कहते हैं, ब्लॉक लेवल ऑफिसर भी सहभागी हुए हैं. हमने मालेगांव और धुलिया, तो 25,000 नाम मालेगांव की विधानसभा में सूची, वही 25,000 धुलिया की भी मतदाता सूची में है. वैसे ही सिल्लोड में और संभाजीनगर पूर्व में है. चुनाव आयोग ने हमें आश्वस्त किया है कि ये सब हमने जो उनको जानकारी दी है उसकी वो जिलाधिकारी के द्वारा जांच कराई है.